जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी जबरदस्त संधी घेऊन आलोय जी तुमच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकते. चला तर मग या सोनेरी संधीच्या खजिन्याचा शोध घ्यायला तयार व्हा. हो, बरोबर पाहिलत. हा आकडा बघा, तब्बल 860 पेक्षा जास्त जागा. ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाहीये. हा तर संधींचा एक विशाल खजिना आहे जो खास तुमच्यासाठी उघडला गेला आहे. विचार करा, यातला प्रत्येक आकडा एका नव्या यशाची शक्यता आहे. फक्त एक क्षण विचार करा. या 860 किल्ल्यांपैकी फक्त एक किल्ली जर तुमच्या भविष्याचं दार उघडणारी ठरली तर? हे फक्त जॉब शोधणं नाहीये, हे एक आयुष्य बदलणारं मिशन असू शकतं. मग तुम्ही या प्रवासासाठी तयार आहात का? चला जरा खोलात शिरूया. ही संधी कोणत्याही छोट्या मोठ्या कंपनीकडून नाहीये, तर एका प्रचंड मोठ्या आणि स्थिर संस्थेकडून आली आहे. आपण बोलतोय बँक ऑफ बडोदाबद्दल. बँक ऑफ बरोदा म्हणजे फक्त एक बँक नाही, तर एक पॉवर हाऊस आहे. ही भारतातली दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. एवढंच नाही तर फोर्ब्स ग्लोबल 2023च्या यादीत ती तब्बल 586व्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या या बँकेत काम करणं ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे. आता येऊया सगळ्यात रोमांचक भागाकडे. या बँकेच्या तिजोरी तुमच्या कौशल्यासाठी नक्की कोणता खजिना दडलाय? चला शोधून काढूया तुमची परफेक्ट भूमिका. तर हा आहे बघा आपल्या खजिन्याचा नकाशा. इथे MSME चॅम्पियन्स, क्रेडिट एक्सपर्ट्स आणि IT इनोव्हेटर्ससाठी संधीच संधी आहेत. MSME म्हणजे काय? तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. त्यांच्यासाठी तब्बल 366 जागा आहेत. क्रेडिट विभागात 53 आणि IT विभागात तर चक्क 418 पेक्षा जास्त जागा आहेत. म्हणजे तुमच्या कौशल्याला साजेसं काहीतरी नक्कीच मिळेल. सिनियर मॅनेजर MSME रिलेशनशिप हे फक्त एक पद नाही. तुम्ही एक असे मास्टर आर्किटेक्ट आहात जे भारतातल्या लहान आणि मध्यम उद्योगांसाठी शक्तिशाली आर्थिक पूल बांधतात. तुम्ही त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवायला मदत करणार आहात. किती भारी आहे ना? आणि आता बघा, मॅनेजर, क्रेडिट अॅनालिस्ट ही भूमिका म्हणजे जणू काही तुम्ही एक फायनान्शियल डिटेक्टिव्ह आहात. तुमचं काम आहे प्रत्येक तपशिलाची अगदी बारकाईने तपासणी करून बँकेसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचे दरवाजे उघडणं, म्हणजे कर्जाचे अर्ज तपासून बँकेचा पैसा सुरक्षित राहील याची खात्री करणं. हे काम जबाबदारीचं तर आहेच, पण तितकंच रोमांचक सुद्धा आहे. तर मग या खजिन्याच्या तिजोरीला उघडायचं कसं? त्यासाठी कोणत्या किल्ल्यांची गरज आहे? घाबरू नका, हे अजिबात कठीण नाहीये. चला पटकन बघूया की पात्रता निकष काय आहेत. हा खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 किल्ल्यांची गरज आहे. पहिली किल्ली तुमची पदवी, आणि ती कोणत्याही शाखेतली चालेल. दुसरी किल्ली अनुभव, जो पदानुसार 2 ते 8 वर्षांचा हवा. आणि तिसरी किल्ली वय, जे पदानुसार 22 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावं. या 3 किल्ल्या तुमच्याकडे आहेत ना, मग ही संधी तुमचीच आहे. अनुभवाची गरज प्रत्येक पदानुसार बदलते. उदाहरणार्थ असिस्टंट मॅनेजरसाठी फक्त 2 वर्षांचा अनुभव पुरेसा आहे, तर सिनियर मॅनेजर पदासाठी तब्बल 8 वर्षांचा अनुभव लागतोय. याचा अर्थ सरळ आहे, तुमचा अनुभव जितका जास्त तितकी मोठी तिजोरी उघडण्याची संधी. आता जरा अर्ज शुल्काकडे बघूया. जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क आहे ₹850. पण इथे खूप चांगली गोष्ट आहे. SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त ₹175 आहे. हा एक मोठा फायदा आहे, जो जास्तीत जास्त उमेदवारांना संधीचा दरवाजा उघडून देतो. चला आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. अर्ज करायचा कसा आणि कधीपर्यंत? आता मात्र थोडी घाई करावी लागेल, कारण चांगल्या संधी कोणासाठी थांबत नाहीत. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये ठळक अक्षरात लिहून ठेवा. 26 फेब्रुवारी 2024. हो, याच वर्षी. या दिवशी ही संधीची तिजोरी बंद होणार आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आजच अर्ज करण्याच्या तयारीला लागा. चला तर मग या खजिन्याच्या नकाशावर एक शेवटची नजर टाकूया आणि ठरवूया की आपलं पुढचं पाऊल काय असेल. लक्षात ठेवा, तुमच्या भविष्याची किल्ली तुमच्याच हातात आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एका प्रतिष्ठित राष्ट्रीय बँकेत 860 पेक्षा जास्त जागांची ही एक बंपर संधी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत आणि अर्ज करण्याचा मार्ग एकदम सोपा आहे. पदवी, अनुभव आणि वेळेच्या आत अर्ज. एका स्थिर आणि फायदेशीर करिअरशी ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. खजिन्याचा नकाशा तुमच्या समोर आहे. किल्ल्या तुमच्या हातात आहेत. आता प्रश्न फक्त एकच उरतो. तुम्ही हा रोमांचक प्रवास सुरू करणार आहात का? जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.